नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर आजचा ब्लॉग माझ्यासाठी खूपच खास आहे, कारण हा आहे माझा पहिला ब्लॉग. खरं सांगायचं तर पहिला ब्लॉग कसा करायचा, काय बोलायचं, कुठून सुरुवात करायची, हे सगळंच माझ्यासाठी नवीन आहे. पण म्हटलं सुरुवात कुठेतरी करायलाच हवी ना, आणि म्हणूनच आजचा हा छोटासा प्रयत्न. काल रविवार होता आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे वातावरण अगदी छान होतं. हवेत गारवा होता, बाहेर ढग होते आणि फिरायला जाण्यासाठी एकदम सुंदर असं वातावरण होतं. मग आम्ही ठरवलं की आज कुठेतरी जवळच फिरायला जाऊया. मग आम्ही निघालो पनवेलच्या वडाळे तलावाकडे. आम्ही तिथे पोचलो आणि खरंच वातावरण खूपच छान होतं. पावसाळा असल्यामुळे आजूबाजूला सगळीकडे हिरवळ दिसत होती. तलावाचं पाणी, गार हवा आणि आजूबाजूला फिरणारी लोक. पण कथा मात्र तिच्याच जगात होती. ती कधी इकडे बघत होती तर कधी तिकडे बघत होती. तिला आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टींमध्ये काहीतरी नवीन दिसत होतं. इकडे तिकडे फिरून झाल्यावर थोडं पुढे गेल्यावर आम्हाला एक मांजर दिसली आणि पुन्हा एकदा कथाचं लक्ष तिकडे. ती त्या मांजरीकडे अगदी शांतपणे बघत होती. मांजर इकडे तिकडे फिरत होतं आणि कथा तिच्याकडे लक्ष देऊन बघत होती. तिच्यासाठी हा पण एक नवीन अनुभवच होता ना. कथा आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी अगदी बारकाईने बघत होती. कधी लोकांकडे बघायची, कधी मुलांकडे, तर कधी झाडांकडे. आणि आम्ही तिचं हे सगळं बघण्यातच रमून गेलो होतो. थोडा वेळ तिथे फिरल्यानंतर आम्ही पुढे चालत गेलो. रविवार असल्यामुळे तिथे बरीच लोक फिरायला आली होती. कथा सगळ्यांकडे बघत होती. तिच्यासाठी हे सगळं अगदी नवीन होतं आणि ती तिच्या परीने सगळं ऑब्झर्व करत होती. आम्हाला कुठेही घाई नव्हती. फक्त निवांतपणे फिरायचं, कथासोबत वेळ घालवायचा आणि तिचे हे छोटे छोटे क्षण मनात साठवायचे, एवढंच. थोडं पुढे आल्यावर कथाला पुन्हा एकदा मांजर दिसली आणि कथा पुन्हा एकदा त्या मांजरामध्ये रमली. मंडळी, पावसाळ्यात बाहेर फिरायला गेलं ना की पाऊस कधी येईल हे काही सांगता येत नाही. आम्ही थोडं पुढे आलो आणि अचानक जोराचा पाऊस सुरू झाला. आम्हाला अक्षरशः काही कळायच्या आतच पावसाने सगळ्यांना भिजवायला सुरुवात केली. आता तेवढ्याच अचानक आकाशामधून एक सुंदर असं विमान जात होतं. कथासाठी तर ते अगदी नवीनच होतं. ती वर बघत होती आणि त्या विमानाकडे बघताना तिच्या चेहऱ्यावरची उत्सुकता बघण्यासारखी होती. कदाचित तिला अजून विमान म्हणजे काय हे कळत नसेल, पण तिच्यासाठी आकाशात काहीतरी नवीन उडताना दिसणं हा नक्कीच एक मजेदार अनुभव होता. मुलांना ना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये किती आनंद मिळतो ना. आपण मोठे झाल्यावर अशा कितीतरी गोष्टी अगदी साध्या वाटायला लागतात, पण मुलांच्या नजरेतून बघितलं ना तर प्रत्येक गोष्ट पुन्हा नव्याने सुंदर वाटते. घरी येताना एकच मनात विचार होता. आजची ट्रिप छोटी होती, फक्त काही तासांचीच होती, पण कथासाठी हा दिवस खूप खास होता. तिने नवीन जागा पाहिली, विमान पाहिलं, मांजर पाहिलं, नवीन लोक पाहिले.
आणि शेवटी पावसाचाही अनुभव घेतला. कधी कधी आपल्याला वाटतं की आनंद मिळवण्यासाठी मोठ्या ट्रिपला जायला हवं, मोठं काहीतरी करायला हवं. पण खरं तर आपल्या माणसांसोबत घालवलेला साधा वेळही खूप सुंदर असतो. आजची ही छोटीशी ट्रिप कदाचित काही तासांचीच होती, पण तिच्या आठवणी आमच्यासोबत कायम राहणार आहे. आणि माझ्यासाठी तर हा खास दिवस आणखीनच खास आहे, कारण हा होता माझा पहिला ब्लॉग. थँक्यू.